नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग करायची म्हटलं की बाय केलं, सेल केलं आणि करोडपती. मला पण आधी असंच वाटायचं आणि प्रत्येक बिगिनर व्यक्तीला देखील हेच वाटतं. पण जी गोष्ट आपले मोठमोठे स्वप्न पूर्ण करू शकते ती खरंच एवढी सोपी असेल का? आपण सरळ विचार करू शकतो. 14 किंवा 15 वर्षाच्या शिक्षणानंतर व मेहनतीनंतर मोस्ट ऑफ दी लोकांना 60,000, 70,000 किंवा मॅक्झिमम 1,00,000 रुपयापर्यंतचे जॉब मिळतात. तर मग मार्केटकडून आपण एका दिवसात, एका महिन्यात किंवा मॅक्झिमम 6 महिन्यात तरी करोडपती होण्याची अपेक्षा कशी ठेवू शकतो? प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर आपण त्या गोष्टीबद्दल सोशल मीडियावर काही मोटिवेशनल व्हिडिओज बघतो व ते व्हिडिओज बघून आपण ती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहित होतो. पण प्रत्येक गोष्ट ही करण्याअगोदर त्या गोष्टीच्या दोन्ही बाजू लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. हे सगळं सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की त्या लोकांचा माइंडसेट थोडासा बदलला पाहिजे, जे लोक मार्केटमध्ये सुरुवातीलाच खूप अपेक्षा घेऊन येतात आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की ट्रेडिंगला सट्टा किंवा जुगार म्हणून सोडून देतात. प्रॉपर स्ट्रॅटेजीने आणि प्रॉपर सायकोलॉजीने जर ट्रेडिंग केली तर ट्रेडिंग सट्टा नाही, जुगार नाही, तर बऱ्याच लोकांसाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करणारी एक फील्ड ठरू शकते. तर मार्केटमध्ये येण्याआधी आणि मार्केटमध्ये टिकून राहून प्रॉफिटेबल होण्यासाठी माइंडसेट काय असावं व सायकोलॉजी काय असावी याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. थँक्यू सो मच.